तापाची गोळी आणि 3 वारकऱ्यांना ट्रकनं उडवलं. एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं. पुण्यातील सासवड जेजुरी मार्गावर एका भरधाव ट्रकनं दिलेल्या भीषण धडकेत सांगली जिल्ह्यातील 3 वारकरी महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ आणि मुखात ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत पंढरीच्या दिशेनं आनंदाने पडणारी पावलं जेजुरी जवळील भोंगळेमळा परिसरात अचानक कायमची थबकली आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता केवळ विठ्ठल भक्तीच्या ओढीनं निघालेल्या या माऊलींना आपला हा प्रवास शेवटचा ठरेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. या अपघातामुळे आनंदानं ओसंडून वाहणाऱ्या वारीत एका क्षणात कालवाकालव झाली आणि संपूर्ण परिसरात एकच हंबरडा फुटला. विठ्ठलाच्या दर्शनानंतर सुखानं घरी परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या वारकरी मातांचा संसार या अपघातानं एका झटक्यात उद्ध्वस्त केलाय. ज्या विठूच्या चरणी लीन होण्यासाठी त्या घरदार सोडून निघाल्या होत्या, अखेर त्याच विठ्ठलाच्या चरणी या माऊलींचे प्राण विलीन झालेत. या हृदयद्रावक घटनेमुळे केवळ वारकरी संप्रदायच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र गडद दुःखात बुडालाय. हा संपूर्ण अपघात नेमका कसा घडला आणि यामागील नेमकी कारणं काय होती याचा सविस्तर आढावा घेणारा आपण हा व्हिडिओतून पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. विठ्ठलाच्या भेटीची आस धरून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सामील झालेल्या वारकऱ्यांवर हा भीषण काळाचा घाला आलाय. सासवड येथील मुक्काम संपून माऊलींची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना सोमवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सासवड जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झालाय. या अपघातात सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीमधील 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. हा अपघात घडवणारा ट्रक नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखर बिशीकर यांच्या दिंडीचा होता. या ट्रकमध्ये वारीतील वारकऱ्यांसाठी लागणारा अन्नधान्याचा शिदा आणि इतर साहित्य भरलेलं होतं. हा ट्रक चालवणाऱ्या चालकाचं वय अंदाजे 65 ते 70 वर्ष होतं. वारी सुरू झाल्यापासून म्हणजेच गेल्या काही दिवसांपासून हा चालक सातत्यानं अहोरात्र गाडी चालवत होता. सततचा प्रवास आणि विश्रांतीचा अभाव यामुळे या वृद्ध चालकाची प्रकृती खालावली होती आणि त्याला तीव्र तापाचा त्रास सुरू झाला होता. शरीरात तापाची कणकण असल्यानं आणि तरीही गाडी पुढे नेणं आवश्यक असल्यानं चालकानं तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही औषध आणि गोळ्या खाल्ल्या होत्या. वैद्यकीय नियमानुसार तापाच्या किंवा अंगावरील कळा कमी करणाऱ्या अनेक औषधांमध्ये गुंगी आणणारे घटक असतात. या चालकाच्या बाबतीतही नेमकं तेच घडलं. तापाच्या गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळातच औषधाच्या तीव्र परिणामामुळे चालकाला प्रचंड ग्लानी येऊ लागली. गाडी चालवत असतानाच त्याचे डोळे जड झाले आणि त्यानं स्वतःच्या शरीरावरील आणि शुद्धीवरील त्याचं नियंत्रण सुटलं. चालकाला गाडी चालवताच गाढ झोप लागल्यामुळं त्याचा भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या स्टीअरिंगवरील ताबा पूर्णपणे सुटला. ज्यावेळी चालकाला झोप लागली नेमका त्याच वेळी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीमधील 7 ते 8 महिला वारकरी रस्त्याच्या कडेनं विठ्ठल नावाचा गजर करत पायी चालल्या होत्या. चालकाचं नियंत्रण सुटलेला हा जड ट्रक थेट रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या या महिला वारकऱ्यांच्या दिशेनं वेगानं गेला आणि त्यानं या महिलांना मागून अत्यंत जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या थेट धडकेमुळे आणि चाकाखाली आल्यामुळं 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार या 3 वारकरी महिलांचा समावेश आहे. तर दिंडीमधील इतर 4 ते 5 महिला गंभीर जखमी झाल्या. अपघात घडताच घटनास्थळी अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र एकच गोंधळ आणि किंचाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. आजूबाजूला चालणारे इतर वारकरी आणि स्थानिक नागरिक तातडीनं मदतीसाठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं सर्व जखमी महिलांना तातडीनं बाहेर काढलं आणि उपचारासाठी जेजुरी येथील खासगी ICU रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. जखमींपैकी काही महिलांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्यावर शर्थीचे उपचार करतात. या घटनेची माहिती मिळताच राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीनं अपघातस्थळी आणि रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली असून जखमींवर शासकीय खर्चाने तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे आदेश दिलेत. तसेच राज्य सरकार मृतांच्या कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना सर्व आवश्यक ती मदत पुरवली जाईल अशी ग्वाही दिली आहे. जेजुरी पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आपल्या ताब्यात घेतला असून औषधांच्या प्रभावामुळे निष्काळजीपणे वाहन चालवून वारकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी वृद्ध ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर आणि महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरली आहे.
भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या निष्पाप वारकऱ्यांचा अशा प्रकारे अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते. त्याचसोबत वारीच्या मार्गावरील जड वाहनांचे नियोजन, चालकांच्या आरोग्याची तपासणी आणि वारकऱ्यांची सुरक्षा या विषयांवर आता पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आगामी काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं अधिक कडक पावलं उचलावीत अशी मागणी आता जोर धरते आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.